खरे म्हणलं तर सत्कार मूर्ती आणि जुन्नर तालुक्याच्या वारी आशाताई बुचके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व समोर बसलेले मतदार आणि पाठीमागं बसलेले ताईचे पाठीराखे आहेत, या सर्वांना मी धन्यवाद देतो। सर्वांची नावं घेतली तर उशीर होईल, पण या ठिकाणी मला वाटते जाधव साहेब तुम्ही बोलता बोलता थोडे चुकून गेलात। या ठिकाणी तुम्ही सांगितलं पद मिळो अथवा न मिळो, आणि आम्हाला 2-2 पदं ताईने दिले। माझी बायको कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालिका, आम्ही पंचायत समितीचा सदस्य झालो, आणि तरी तुम्ही अजून अपेक्षा करीत असाल तर स्वार्थीपणा किती असावा हे सुद्धा माणसाला कळत। मी निरगुडे सोबतवाडी खानगाव तर या परिसरातील लोक म्हणायची, येणेरे गावची लोक म्हणायची, ह्या भागातील कुसूरचा उमेदवार दिलीप गांधारेच असणार नसेल तर तुम्ही रामभाऊ वाळूंच्या समोर घडलेली घटना दुसऱ्या रामभाऊ ढोलेंनी आपले उमेदवार जाहीर केले। तिकडच्या गटातून संजय राहील, इकडच्या गटातून आशाताई जिल्हा परिषदेला मध्यभागी राहते, आणि तुम्ही तिकडच्या टोकावर आहात। म्हणलं तुम्ही 2 महिने जरी अगोदर सांगितलं असेल तरी मी हा समाधानी माणूस आहे। गेले भाऊ तुम्ही जसं सांगितलं समाधान मानल्यानंतर निश्चितपणे योग्य वेळी योग्य न्याय, मला न्यायाची अपेक्षाच राहिली नाही, सगळा न्याय संपन्न झालेला आहे। आशाताईचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याला पदाची गरज लागत नाही हे मला कळतं। तुम्ही सांगितलं डिप्टीगिरी का आशाताई लागते, मला तर आशाताईंचा कार्यकर्ता असल्यामुळं मला आशाताईंना सांगावं लागत नाही, हे आमच्या गावातल्या लोकांना विचारा, आम्हाला भाऊला माहिती आहे, या ठिकाणी निरगुडच्या लोकांना माहिती आहे। ताई आमच्या घरची डिप्टी गेल्यानंतर तुम्हाला लोक सांगत नाही, ते फक्त मला सांगतात आणि माझ्या फोनवर काम करतात। याच्यापेक्षा मोठं कार्यकर्त्याला काय अपेक्षित आहे सर्व मला मिळालेले, त्याच्यामुळं आशाताई तुम्ही काय काळजी करू नका। आणि प्रथमतः मला वाटते स्वागत करावं रामभाऊ वाळूंचं आहे, रामभाऊ वाळून करताय का टाळ्या, तो स्पष्ट बोलला माणूस काय त्याला बुद्धी सुचली। वाणी साहेब तुम्ही पण लेख वाचला, आणि दुसरं अभिनंदन ताई सत्यशील दादाचं करावं लागलं, कारण नारळ फोडण्याचं काम त्यांनी केलं। ठीक आहे त्यांनी संकल्पना मांडली, परंतु धाडसाने किंवा स्वतःच्या मनाची भावना चांगली कारखान्याबद्दल असत ताईंबद्दल मत असत म्हणून दादांनी पहिल्यांदा मत मांडलं। आणि दुसरीकडनं तिसरी जर म्हणलं तर या ठिकाणी ह्या तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा भिनके परिवाराचं मी प्रथमतः अभिनंदन करतो, कारण या ठिकाणी त्यांची ही भूमिका मांडली म्हणजे ताई राहिलं कोण, अहो आपल्याला शत्रूच नाही, शत्रू जे आपण मोठे केले ते आपल्या समोर उभं राहायला तयार आहे, परंतु माझी त्यांना अशी विनंती किंवा त्यांच्या मनात असा ताई आज विचारी, त्यांच्या मनात या ठिकाणी निश्चितपणे संकल्पना येईल का एका भगिनीला आशाताई बुचकेला आपण जर विरोध दिलं किंवा या निवडणूक लागण्याला कारणीभूत जर आपण ठरलो ते सुद्धा जनता माफ करणार नाही। म्हणून अशोकदादा तुम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे, कारण सत्यशील दादांनी दिलंय, परंतु आता अशोकदादांकडून सुद्धा आम्ही अपेक्षा करतो आपण सुद्धा या ठिकाणी सर्वांनी जर असं ठरवलं तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आशाताईंना बिनविरोधचा पाठिंबा द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। परंतु एखाद्या व्यक्तीने ऐकलं नाही, एखाद्या पार्टीने ऐकलं नाही तर त्यांना सुद्धा सांगण्याचं काम तुमच्यासारख्या जाणकार नेत्यांचं आहे, कारण तुम्ही जर सांगितलं तर ते सुद्धा ऐकतील। ते कोण आपले वैरी नाही, ते सुद्धा आपलेच हितचिंतक आहे। ताईचेच हितचिंतक या ठिकाणी ते मागच्या वेळेला होते, आताही ते आहे, परंतु त्यांना या ठिकाणी परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि तुमच्या निर्णयात सहभागी व्हावे। परंतु हे सर्व काही करून जर ते मंडळी ताई ऐकले नाही, दादा ऐकले नाही, अंकुश तुम्ही तुतारी आहे, तुमचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाठिंब्याची गरज आहे, परंतु ते जर एवढे करून ऐकलं नाही तर माझी या 3-4 नेत्यांना अशी विनंती आहे का या गटामध्ये तुम्ही आशाताईंना पाठिंबा द्या, तुमच्या पार्टीचे उमेदवार नको, तुमचे झेंडे आशाताईच्या कमळाबरोबर लावा आणि तुम्ही प्रचारात उतरा। पाहू द्या कोण समोर काय उभा आहे त्याची सुद्धा ही जनता निकाल लावल्याशिवाय राहणार। ताई निवडून येणार ही काया दगडावरची रेल आहे, आणि मी आमच्या ताई निरगुडेकरांना बोलायला संधी दिली नाही। सोमतवाडीकरांचे आमचे बायकोचे काका समोर मागं बसले, त्या ठिकाणी समोर आमच्या ताई बसल्या, सोमतवाडीकरांना दिली नाही। अरे आमच्या अन्याय करू नका, इथून मागं कधीच केला नाही दादा। ह्या भागातील निरगुडे, खांडव, सोमतवाडी
एकाही जिल्हा परिषद सदस्य जे आता उभे राहणार आहेत त्या गटात त्यांचं एखादं सुद्धा काम नाही. ताई तुम्ही निश्चितपणे कामं केले, त्याचा न्याय या ठिकाणी मी 3 गावची जबाबदारी, मला वाटत नाही जबाबदारी घ्यावं लागत दादा, तुम्ही सगळे असतो हे तुम्ही सांगितलं सर्व ऐकतील, त्याच्यामुळे आम्हाला कामच करायला लागलं नाही. जरी नाही लागलं तरी आम्ही तुमच्या गटात मदत करू. भाऊसाहेब देवाडे या ठिकाणी उपस्थित, ताई बरोबर ज्यांनी काम केलंय ना, निश्चितपणे भाऊसाहेबांनी मला सांगितलं काय आता छोटा नेता डायरेक्ट या व्यासपीठावर बोलणार नाही, तर तो आज बोलतील, कारण अतुल शेट्टी सांगितलं बोलायला काही हरकत नाही. त्यांनी पण परवा दिवशी दसरे सांगितलं, ताईला विनोद द्यायला काही हरकत नाही. आणि मगाशी दादा पांडुरंग पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष वाणी साहेबांच्या घरामागून त्यांनी सांगितलं अशा ताईला विनोद द्यायला काय हरकत नाही. आता दादा राहिले तो, तुम्हीच राहिले मागं, तुम्ही मागून बोलणार. तुम्हाला मी एक मित्र या नात्याने विनंती करतो, तर तुम्ही पण या ठिकाणी निश्चितपणे ताईंना असा पाठिंबा, तुमचा पाठिंबा असतो, आम्हाला मतदान करायची वेळ येऊ नये आणि आम्हाला त्या ताईला प्रचारात उतरण्याची वेळ येऊ नये, या सगळ्या महिलांची भावना आहे. आणि का द्यायचं अशा ताईला? आता जिल्हा परिषदेमध्ये 4थी वेळ ताई निवडून आल्या 4 वेळा. 4 वेळा एका मतदारसंघात नाही आले, मतदारसंघ बदलला तर आरक्षण ताईला महिला पुरुष सगळं चालतं म्हणून ताई आहे. भाऊसाहेब आपल्याला आरक्षण बदललं तर थांबावं लागतं, दुसऱ्या मतदारसंघात टिकाव लागून देत नाही, कारण त्याला कामं करावं लागतं. आणि जिल्हा परिषदेमध्ये जर खरा अनुभव असेल तर अंकुश शेठ सांगतील, तुम्ही त्यांच्या बरोबर काम केले, भाऊसाहेब सांगतील अंकुश शेठनी काम केले. ज्या वेळेला खरी अडचणी त्यावेळेला अंकुश शेठच्या पाठीमागे उभं राहणारी कोण असेल हे अशा काही बुचके हे अंकुश शेठला पण माहिती आहे, त्याचा साक्षीदार मी. प्रत्येक वाणी साहेब तुम्ही म्हणा, कारण प्रत्येक गोष्टीला मी सावलीसारखा आहे म्हणले, सावलीसारखा उभा राहणाऱ्या माणसाला सगळी खाना खुना सगळ्या मख्या माहीत असतात आणि कुणाला मदत केली हे सुद्धा माहीत असतं. या ठिकाणी संतोष भाऊ आपण सुद्धा उपस्थित आहे. आपल्यावर पाठीमागच्या काळामध्ये मला वाटलं असं ताईंमुळे अन्याय झाला, चूक अन्याय करणारे वेगळे होते, नेता मोठा असतो, नेत्याने सांगितलेलं ऐकावं लागतं. त्याच्यामुळे ताई तुम्हाला सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये खरं म्हटलं तर ताई लोक विचार करीत होते त्यावेळेला, अरे संतोष चव्हाणची 56 मतं आणि ताईनं उमेदवार दिला, पण 56 मतं असताना सुद्धा 56 इंच छातीवाल्याला पाडून या ठिकाणी आमचं संतोष जाऊन लिहिलं. काही लोक खासगीत मला अनेक फोन करतात, आम्ही तुमच्या बरोबर आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण दादा सांगायचं झालं तर जनार्दन साहेब मरमळ या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालन करायचा असेल तर त्यासाठी खरं म्हणलं तर आशाताई आणि दिलीप गांधाळे आणि संतोष नाना यांची भूमिका महत्वाची आहे. माझा आणि माझ्या बायकोचा फॉर्म भरलेला असताना सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला जर न्याय द्यायचा असेल तर थांबण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. ताई म्हणलं काय करायचं? म्हणलं ताई एक कार्यकर्ता जर आदिवासी भागात मोठा होत असेल तर मी एकदा गेलोय ना, एकदा त्या खुर्चीवर बसतोय ना, निश्चितपणे आपण जनादरला या ठिकाणी ताई साधा मानून आणि विशेष तुम्हाला सांगतो या ठिकाणी कुणी उमेदवार या ठिकाणी उभा करीत असताना स्वतःच्या खिशातले पैसे देऊन उमेदवार करत नाही, तर जनार्दन मरवळ यांच्या वाट्याचे पैसे संतोष नानांनी मी दादा प्रचाराच्या वेळेस मोजून दिले म्हणून जनार्दन मरवळ या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक झाला. या ठिकाणी बोलण्यासारखं भाऊ भरपूर आहे, पण आता बाकीच्यांना संधी पाहिजे. तुम्ही बरीच बॅटिंग केली पण तुमचं पण धाडस मानलं. जर अशा काहींना बिनविरोध देत असतील तर जे बिनविरोध देणार आहे ते म्हणतील ते उमेदवार, परंतु आमच्या पार्टीची म्हणजे हे सुद्धा पाहिजे ना दादा. गट तुम्ही आम्हाला देणार आहात, आशा ताईला तुम्ही बिनविरोध देणार असाल तर आशा ताईचे उमेदवार दादा तुम्ही, अतुल शेठ बेनके, शरद दादा सोनवणे यांनी सुचवा, परंतु ते भारतीय जनता पार्टीचे असावं आणि ते आमचे उमेदवार. त्यांनी खरं बोलण्याचं धाडस केलं. निलेश भाऊ तुम्ही आजच पंचायत समिती सदस्य झालेला, त्याच्यामुळे माहिती करण्याचं. आणि दुसरा आमचा भाचा बैलगाड्याचा शौकीन आहे, येताना एंट्री पाहिलं मला वाटलं समाधान कार्यकर्त्याची निवड सार्थ ठरली असं मला वाटलं. संजय भाऊ काही काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही पण निश्चितपणे भाऊ मताने निवडून येणार आणि ताई आता जास्त तर निवडणूक लागणार नाही असं वातावरण दिसतंय यांच्यामुळे भाऊसाहेब हो. परंतु जरी लागली तरी निरगुडे, खानगाव, सोबतवाडी ह्या मंडळी करून तुम्हाला सर्वात जास्त
ते वैष्णवधामच्या बराबरी, पारुंडेच्या बराबरी, आरे पिंपळगावच्या बराबरी, या ठिकाणी निलेश भाऊ म्हणजे गोलच्या बराबरी. तुम्ही जर आम्हाला म्हणले तुमच्या जास्त द्या तर कसं होईल, परंतु प्रयत्न मात्र निश्चितपणे तुमच्या जास्त देण्याचा केला जाईल. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ बोललो याचं कारण सुद्धा सांगतो. 3 गाव मिळून बोललोय. महिलांच्या वतीने 2 प्रतिनिधी आमच्या घरातले, आम्ही ताईच्या पाठीमागं सावली सारखे गुलाबशेठ. तर ही सावली कुठल्याही बाजूला ऊन फिरलं तरी सावली संघर्ष सोडित नाही. तसं आमचे खानगावकर ग्रामस्थ आपले संघर्ष सोडणार नाही. या ठिकाणी ताईला पुढील वाटचाली करता लाख लाख शुभेच्छा देतो. ताई, आपलं आरोग्य चांगलं असावं, तुमचं आरोग्य चांगलं असण्याकरता संपूर्ण जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आशा ताई रुचके तुम आगे बढ़ो. सर्वांनी जरा वर हात करून बोला, आशा ताई रुचके तुम आगे बढ़ो. आशा ताई रुचके तुम आगे बढ़ो. संजीव मुलानी तुम आगे बढ़ो. निलेश चव्हाण तुम आगे बढ़ो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.